नमस्कार. मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. जेवढे म्हणजे 4 गुरुवार येतात, 5 गुरुवार येतात, सर्व ज्या महिला आहेत त्या एकदम भक्तिभावाने आपल्या महालक्ष्मीचं जे व्रत करतात. तर त्यामागचा उद्देश की आपल्या घरी धनधान्य, संपत्ती, समृद्धी, शांतता नांदू देत. हा तर एक आहेच उद्देश. पण आपण कधी कोणाला भेटत नाही किंवा सहसा बोलणं चालणं होत नाही, पण त्यानिमित्ताने महिला एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकूचं मान घेतात आणि प्रत्येकाबरोबर बोलणं चालणं होतं. एकमेकींचे आपले विचार आपण एकमेकांशी हे म्हणजे एकमेकांना आपण सांगू शकतो, बोलू शकतो एकमेकांशी. आणि एक प्रसन्नतेचा, एक भक्तिभावाचा हा मार्गशीर्ष महिना आहे. तर त्यामध्ये लक्ष्मी व्रताचा महिमा तर सर्वांना माहितीच आहे. आणि त्यामध्ये आपण सर्व महिलांचे पूजन करतो. त्यांना आपल्या परिस्थितीप्रमाणे किंवा आपल्या योग्यतेप्रमाणे आपण त्यांना मान देऊन त्यांचा मान सन्मान करतो. आणि अशीच दरवर्षी सर्वांनी आपल्या घरी यावे ही प्रार्थना करतो. आणि आपण सर्व जे आपल्या म्हणजे पण त्याचाही एक उद्देश आहे त्या कथेमागे की आपण श्रीमंती आल्यावर उतूने मातूने जे आपल्या हातून चांगले सत्कार्य होत असेल, पूजा अर्चा करणे एवढंच नाही तर आपल्या हातून कोणत्या महिलेचा आदर व्हावा, तिचा सत्कार व्हावा किंवा तिची जी समस्या असेल तिच्यावर आपल्याकडनं काही जर आपण निराकरण करू शकलो तर तेही महालक्ष्मीचं एक प्रकारे पूजनच होईल असं मला वाटतं.